नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी आजच्या आपल्या या विज्ञान 1 म्हणजे सायन्स 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, त्याच्यानंतर एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन असे काही मुद्दे पाहिले होते. पेज नंबर 39 वरती पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस, म्हणजेच उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे. हिअर ट्राय धिस म्हणून एक कृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. यासाठी ॲपरेटस दिलेले आहेत. 2 प्लास्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर, थर्मोमीटर एक्सेट्रा, म्हणजे प्लास्टिकच्या 2 बाटल्या, मोजपात्र, तापमापी इत्यादी. केमिकल्स वी नीड फॉर दिस ॲक्टिव्हिटी, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, वॉटर एक्सेट्रा, म्हणजे पाणी. असे काही आपल्याला रासायनिक पदार्थ यासाठी लागणार आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड बिंग कॉरोजिव्ह, हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हा दाहक असल्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीत तो हाताळायचा आहे. हिअर वी हॅव प्रोसिजर, टेक 100 ml वॉटर इन ईच ऑफ 2 प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बिंग इन्सुलेटर ऑफ हीट अँड डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. Note the temperature of water in the bottles. Put 5 gram potassium nitrate KNO3 in the bottle and shake well. Note the temperature of the solution formed. Put 5 gram sodium hydroxide in the other bottle. Shake the bottle well. Note the temperature. म्हणजे प्लास्टिकच्या 2 बाटल्यांपैकी प्रत्येक बाटलीमध्ये 100 ml पाणी घ्यायचे. प्लास्टिक हे उष्णतारोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास या ठिकाणी टाळता येतो. बाटल्यांमधील पाण्याच्या तापमानाची आधी नोंद करायची. एका बाटलीमध्ये 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच KNO3 घालायचे. ती बाटली चांगल्या प्रकारे हलवायची. तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करायची. आणि दुसऱ्या बाटलीमध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH हे टाकायचे. ही बाटलीसुद्धा चांगल्या प्रकारे हलवायची आणि त्याचीसुद्धा तापमानाची नोंद करायची. In the first bottle, the process of dissolution of potassium nitrate took place, while in the second bottle, the process of dissolution of sodium hydroxide took place. As per your observation, which one is exothermic process and which is an endothermic process? म्हणजे पहिल्या बाटलीमध्ये पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही प्रक्रिया घडते, तर दुसऱ्या बाटलीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडते. आणि तुमच्या निरीक्षणानुसार यातील कोणती प्रक्रिया उष्मादायी आणि कोणती प्रक्रिया उष्माग्राही हे तुम्हाला शोधायचे आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ KNO3 इन वॉटर, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्सॉर्ब्ड अँड देअरफॉर द टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. द प्रोसेस इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. When the solid NaOH is dissolved in water, heat is given out and therefore the temperature increases. The process in which heat is given out are called exothermic processes. म्हणजेच काय तर KNO3 विरघळण्याची प्रक्रिया घडत असताना परिसरातील उष्णता शोषली जाते आणि त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते. ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया असं म्हणतात. जेव्हा NaOH पाण्यामध्ये विरघळते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते आणि त्याच्या तापमानामध्ये वाढ होते. ज्या प्रक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते अशा प्रक्रियांना उष्मादायी प्रक्रिया असं म्हणतात. मग आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया. There is an exchange of heat in chemical reaction as well. Accordingly, some chemical reactions are exothermic while some other are endothermic. During exothermic chemical reactions, heat is given away when reactants are transformed into products. While during endothermic chemical reactions, heat is either absorbed from the surrounding or has to be supplied continuously from outside. For example, CaCO3 plus heat gives CaO plus CO2. This is endothermic reaction. In this reaction, heat is given from outside.
Another example, CaO plus H2O gives CaOH twice aqueous plus heat. In this reaction, heat is evolved or heat is outside given out from the reaction. So this is the exothermic reaction. म्हणजे रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण ही होत असते आणि त्याच्यानुसारच काही रासायनिक अभिक्रिया या उष्मादायी असतात तर काही रासायनिक अभिक्रिया या उष्माग्राही असतात. उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर हे उत्पादितांमध्ये होत असताना उष्णता बाहेर टाकली जाते. तर उष्माग्राही अभिक्रियांमध्ये रासायनिक अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा त्याला बाहेरून आपल्याला उष्णता सतत द्यावी लागते. आणि या ठिकाणी त्याचे उदाहरण दिलेले उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रियांचे आताच आपण ते पाहिले. मग आता या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे तुमचं डोकं चालवा म्हणून 2 प्रश्न दिलेले. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन. पहिला प्रश्न आहे. मग त्याचं उत्तर काय येईल. इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन न्यू सबस्टन्स इज नॉट नेसेसरीली फॉर्म वेअर ॲज इन अ केमिकल रिॲक्शन अ न्यू सबस्टन्स इज डेफिनेटली फॉर्म. म्हणजे विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि रासायनिक अभिक्रियामध्ये काय असतं तर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये नवीन पदार्थ तयारच होईल असं नाही, परंतु रासायनिक अभिक्रिया होताना मात्र नवीन पदार्थ तयार होतोच. दुसरा प्रश्न आहे पहा. डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म वेन अ सोल्यूट डिझॉल्व्स इन सॉल्वंट. म्हणजे द्रावकामध्ये द्राव्य विरघळल्यानंतर नवीन पदार्थ बनतो का. तर इट इज नॉट नेसेसरी दॅट अ न्यू सबस्टन्स इज ऑलवेज फॉर्म. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन पदार्थ तयार होईल असं गरजेचं नाही. पुढे आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रियेचा दर. टेक इन टू अकाउंट द टाईम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस. क्लासिफाय देम इन टू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स टू द ग्रुप्स. मग या ठिकाणी काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. जसं पहिली आहे कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन म्हणजेच स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो. दुसरी प्रोसेस आहे आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग म्हणजे लोखंडाची वस्तू गंजते. तिसरं आहे इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल म्हणजे खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. चौथं आहे अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग यीस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन म्हणजे ग्लुकोजच्या द्रावणामध्ये योग्य परिस्थितीत यीस्ट मिळवल्यावर अल्कोहोल तयार होते. पाचवी प्रोसेस आहे इफरविसेन्स इज फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इन टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड म्हणजे परीक्षा नळीमधील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. आणि 6वी प्रोसेस आहे अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. मग याच्यामध्ये तुम्हाला काय विचार करायचं आहे तर यांचं 2 गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे. यू हॅव टू क्लासिफाय दीज ॲक्टिव्हिटीज इन 2 ग्रुप्स अँड गिव्ह देम टायटल म्हणजे यांना टायटलसुद्धा द्यायचे. मग तुम्ही टायटल काय देणार तर याच्यामध्ये 2 प्रकारचे टायटल तुम्हाला देता येतील. एक म्हणजे स्लो प्रोसेस आणि फास्ट प्रोसेस. मग याच्यापैकी तुम्ही विचार करून यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे की यांच्यापैकी कोणत्या प्रोसेस या स्लो असतात म्हणजे त्यांना खूप वेळ लागतो आणि कोणत्या प्रोसेस या फास्ट असतात ज्या पटकन होतात लगेच होतात. इट कॅन बी सीन फ्रॉम द अबोव एक्झाम्पल्स दॅट सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाईम that is occur rapidly while some other require long time for completion that is occur slowly. It means that the rate of different reactions is different. म्हणजे हे जे वरील उदाहरण आपण पाहिले 6 उदाहरण याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की काही अभिक्रिया या थोड्या वेळातच पूर्ण होतात म्हणजे जलद गतीने घडतात तर काही अभिक्रिया पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो म्हणजेच त्या मंद गतीने घडतात. याचा अर्थ असा होतो की भिन्न अभिक्रियांचा दर सुद्धा हा भिन्न असतो वेगवेगळा असतो. द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग विंटर लॉंग टाईम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड व्हाईल ॲट द हायर टेम्परेचर ड्युरिंग समर
द रेट ऑफ सेटिंग ऑफ मिल्क इन्क्रीज अँड द कर्ड इज फॉर्म अर्ली. म्हणजेच या अभिक्रियांच्या दराच्या बाबतीत एक उदाहरण आपल्याला लक्षात येईल की एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. उदाहरणार्थ, हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला वेळ लागतो, मात्र उन्हाळ्यातील उच्च तापमानाला दुधाचे दही बनण्याच्या अभिक्रियेचा दर हा वाढतो आणि दहीसुद्धा लवकर बनते. मग आता आपण पुढच्या तासाला रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक पाहूया, म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. हा मुद्दा आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया.